हवेली तालुक्यातील किवडे गावात किल्ला बनवण्याच्या स्पर्धेला स्वराज्यातील अनेक किल्ल्याच्या प्रतिकृती बालचमूंनी तयार केल्या। त्यापैकी एक पन्हाळा किल्ला पाहण्यासाठी मावळ, मुळशी, पिंपरी चिंचवड येथून शिवप्रेमींची गर्दी होत आहे। 2 आठवड्यांच्या मेहनतीनंतर 6 मुलांनी मिळून हा पन्हाळा किल्ला साकारला आहे। विशेष म्हणजे या किल्ल्याच्या निर्मितीत पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या कोणत्याही वस्तूचा वापर केला नाही। पूर्ण किल्ला पर्यावरण पूरक असून त्याची रचना, बुरुज, दरवाजे आणि सभोवतालचा परिसर अगदी बारकाईने मांडण्यात आला आहे। या लहान किल्लेदारांनी प्रत्यक्ष पन्हाळागड पाहिला नसला तरी त्यांनी त्यांचा अभ्यास करून पवना खिंडीतील युद्धासारखा ऐतिहासिक घटनांनाही या किल्ल्यात साकारले आहे। या बालकांसाठी ही फक्त स्पर्धा नाही तर शिवकालीन इतिहास जपण्याचा आणि पुढच्या पिढीला दाखवण्याचा एक छोटासा पण अर्थपूर्ण प्रयत्न आहे। आम्ही सर्व मित्रांनी हा पन्हाळा किल्ला बनवायचा पूर्ण प्रयत्न केला आहे। तुम्ही बघू शकता आम्ही प्रत्येक वास्तू हुबेहूब बनवण्याचा प्रयत्न केला आहे। हा किल्ला बनवण्यामागचा हेतू असा होता की आजकाल सगळे लहान मुलं महाराजांचा इतिहास विसरत चाललेत, तो पुनर्जीवित करण्यासाठी आम्ही हा पूर्ण प्रयत्न करतो आम्ही। आणि या किल्ल्याची पूर्ण तटबंदी ही एकूण 7 किलोमीटर लांब आहे आणि या तटबंदीची उंची ही 7 मीटर म्हणजे 30 फूट आहे आणि या किल्ल्याची उंची ही समुद्र सपाटीपासून 3177 फूट उंच आहे। परत या किल्ल्यावर तुम्ही बघू शकता पूर्ण वास्तू आम्ही तशाच्या तशा हुबेहूब बनवल्या आहेत। जसे की तुम्ही बघू शकता इथं 3 दरवाजा आहे, दुतोंडी बुरुज, वाघ दरवाजा, अंबरखाना, राजवाडा, प्रत्येक वास्तू आम्ही तशाच्या तशा बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आम्ही नक्की प्रयत्न करू पुढच्या वर्षी याहून अजून चांगला करण्याचा प्रयत्न करू। परत आम्ही इथं तुम्ही बघू शकता घोडखिंडीला म्हणले जायचे कारण या खिंडीतून फक्त एक घोडा जाण्याजोगी जागा होती, पण 300 वीरांच्या बलिदानामुळे या खिंडीचं नाव नंतर पावनखिंड असे केले गेले। शिवाजी महाराज ज्यावेळी पन्हाळा किल्ल्यावर वेढ्यात अडकले होते त्यावेळी या खिंडीचाच उपयोग केला होता या खिंडीतून निसटण्यासाठी। या खिंडीत बाजीप्रभू देशपांडेंनी फक्त 300 मावळ्यांसोबत शिवाजी महाराजांना सुखरूप विशाळगडाकडे जाण्यासाठी सांगितले आणि आपण आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यामुळेच या खिंडीचे नाव पावनखिंड असे दिले गेले। त्या ठेवल्या नाही आहेत आणि या किल्ल्यावर भगवे झेंडे 11 आहेत। महाराज जिथे राहायचे तो राजवाडा बनवला आम्ही आणि हा इकडे तंबू आहे। बनवण्यासाठी तब्बल आम्ही 10 पोते माती आणली होती आणि हा किल्ला बनवण्यासाठी आम्हाला 2 आठवडे पूर्ण लागले। उद्देश असं काय नाही, जसं की आपण बघतोय की आजकालची पिढी आपला पूर्ण इतिहास विसरत चालली आहे आणि बनवण्याचा हेतू हाच की आमचा पूर्ण आम्ही मित्रांनी डिस्कस केलं की कसं काय करावं आणि आम्ही हा किल्ला बनवायचं ठरवलं। नाही, हे आम्ही